सन 2014 मध्ये अपहरण केलेल्या इसमाचा खून करून प्रेताची अज्ञातस्थळी विल्हेवाट लावणाऱ्या तिघांना तब्बल 12 वर्षांनंतर पोलिसांनी जेरबंद केले। सन 2014 मध्ये इसम नामे करण अरविंद बागुल वय 23 वर्ष राहणार दावडीगाव याचे अपहरण झाल्याबाबत मानपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्हे शाखा घटक 3 कल्याण यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून संशयित आरोपी चंद्रकांत बाळाराम एसकर यास अटक करून त्याच्याकडे तपासात सुरेंद्र पांडुरंग पाटील याने सदर गुन्ह्यातील अपहरण झालेली व्यक्ती करण अरविंद बागुल याच्यासोबत जमीन विक्री करण्याचा आर्थिक देवाणघेवाणच्या कारणावरून झालेल्या वादातून दिनांक 4/10/2014 रोजी करण अरविंद बागुल याचे अपहरण करून त्यास धनलक्ष्मी अपार्टमेंट दावडीगाव येथे ऑफिसमध्ये नेऊन तेथे सुरेंद्र पांडुरंग पाटील याने लोखंडी रॉडने मारून त्यास जीवे ठार मारून त्याचा खून केला होता। दरम्यान आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। पुढील कार्यवाही पोलीस करीत आहेत। मानपाडा पोलीस स्टेशन येथे 2014 मध्ये करण बागुल याच्या अपहरणाचा गुन्हा दाखल होता। त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 3 चे पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील आणि त्यांची टीम एसीपी शेखर बाग यांच्या पर्यवेक्षणामध्ये करत होते। त्या 2014च्या गुन्ह्यामध्ये अपहरित इसम करण बागुल याचा मर्डर खून झाल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले। त्या संबंधाने युनिट 3ला गोपनीय माहिती मिळाली होती। पुराव्याच्या आधारे तपास केला असता अपहरित इसम करण बागुल याचा मर्डर झाल्याचे निष्पन्न झाल्याच्या अनुषंगानं 3 आरोपींना त्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे। ज्यामध्ये यापूर्वी सुरेंद्र पाटील रील स्टार राहणार डोंबिवली त्याचबरोबर चंद्रकांत गायकर आणि सुरेश देगावत असे 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। या 3 आरोपींनी अपहरित इसम करण बागुल याचा 4 ऑक्टोबर 2014 रोजी लोखंडी रॉडने त्याला मारहाण करून त्याचा मर्डर केला लक्ष्मी अपार्टमेंट डोंबिवली येथे। त्यानंतर त्याची बॉडीची विल्हेवाट त्यांनी बारवी डॅम मुरबाड या ठिकाणी जंगलामध्ये त्याची बॉडी तिथे पुरून ठेवली। त्या अनुषंगानं युनिट 3चा तपास सुरू आहे। सध्या 3 आरोपींची पोलीस कोठडी 2 मेपर्यंत आहे। गुन्हे शाखा घटक 3ला गोपनीय माहिती मिळाली होती की या 3 इसमांनी करण बागुलचा मर्डर केलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही प्राथमिक चौकशी केली, पुरावे निष्पन्न केले, त्या आधारावर खून झाल्याचे निष्पन्न केले।